पावसानं काहीशी उघडीप दिल्यानं मुंबईमध्ये उकाडा वाढला, तर मुंबईमध्ये हलक्या पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. मुंबईत काल ऑगस्ट महिन्यामधील आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद. काल 33.6 तापमानाची नोंद. यापूर्वी 1969 मध्ये सर्वाधिक 33.5 तापमानाची होती नोंद. पुण्यामध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं रिक्षा मित्र प्रीपेड बूथवरून प्रवास करणाऱ्या महिलांना 100 रुपयांपर्यंतचा प्रवास मोफत. आज सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत मोफत प्रवास. पुण्यामधल्या 36 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी पालिकेकडून 64 कोटी रुपयांची मंजुरी. महापालिका शहरातील रस्त्यांची कामं 7 ते 8 पॅकेजमध्ये करणार. या कामांसाठी निविदा काढण्यात येणार. मुंबईतल्या लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीची चिंता मिटणार. प्लॅटफॉर्म वाढवण्याच्या कामाचा रेल्वेकडून सर्व्हे होणार. पुण्यात रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर क्यूआर कोडची सुविधा, त्यामुळे प्रवाशांच्या सुट्ट्या पैशांची चिंता मिटली. वांद्रे वरळी सागरी सेतूवर दुचाकी नेणाऱ्या विरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीमुळे प्रकार आला समोर. पुणे महापालिकेकडून 4.5 लाख मिळकतीचा सर्व्हे पूर्ण. भाडेकरू राहत असलेल्या मिळकतींना 40% सवलत मिळणार नाही. पोलीस भरतीमधील 3,924 पदांसाठी 3.25 लाख महिलांचे अर्ज. 1 लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्च शिक्षित असल्याची माहिती. अंबरनाथच्या रेल नीर प्रकल्पाबाहेर काकोळे ग्रामस्थांचं आमरण उपोषण. मालवाहतूक करणारा ठेकेदार बदलताच गावातील टेम्पोची सेवा बंद. गावातील 12 टेम्पो मालकांसह कामगारांवर उपासमारीची वेळ. पुण्यात पालेभाज्यांची आवक वाढली. आवक वाढल्यानं काही भाजीपाल्यांचे दर स्थिर, तर मागणी वाढल्यानं काही भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ. भेंडी, गवार, वांगी आणि घेवडा चाला स्वस्त. पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये भाज्यांची आवक वाढल्यानं दरांमध्ये घसरण. कोथिंबीर, मेथी, शेपू आणि कांदापात महागली. गुलटेकडी मार्केट यार्डातील पालेभाज्यांची मागणी वाढल्यानं दरही कडाडले. सणासुदीच्या तोंडावर चणा डाळ महागली. चणा डाळ 100च्या उंबरठ्यावर. डाळींची तूट भासू नये यासाठी विविध उपाययोजना. नारळी बर्फी, पेढा, घेवरला ग्राहकांची पसंती. रक्षाबंधनाच्या निमित्तानं मिठाईच्या दुकानामध्ये खरेदीसाठी गर्दी. नागपुरात मार्चच्या शिष्टमंडळानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. संपकरी डॉक्टरांनी गडकरींना राखी बांधली. बांगलादेशमध्ये हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मेलबर्न आणि सिडनीमधील हिंदू समाजातील नागरिकांकडून निषेध रॅलीचं आयोजन. यावेळेला भारतासह नेपाळमधील शेकडो नागरिकांचा निषेध रॅलीमध्ये सहभाग. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मेलबर्नमध्येही शांतता रॅली. 200हून अधिक ऑस्ट्रेलियन हिंदू नागरिकांनी मेलबर्नच्या ट्रेझरी गार्डन ते फेडरेशन स्क्वेअरपर्यंत शांतता रॅली काढली. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ब्रिस्बेनमधील नागरिकही रस्त्यावर उतरले. मानवी साखळी करत निषेध नोंदवला.